नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा आणि स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर आज दिवसाची सुरुवात बँकेपासून झाली. बँकेत आज एवढी गर्दी होती की सांगायलाच नको. बँकेतलं काम करून बाहेर आलोच होतो की तेवढ्यात कळलं की आपल्या कोरेगावची यात्रा बस सुरू झालेली आहे. त्यामुळे पाळणे वगैरे भरपूर लागलं होतं. नंतर मी पप्पांसोबत पेरणे फाट्यावरच्या बँकेत गेलो होतो. नुसतं बँकेतच चाललोय आज. तर सगळं बँकेचे काम उरकून मी आणि पप्पा डायरेक्ट घरी जायला निघालो. घरी आलोच होतो की तेवढ्यात मम्मीने परत कोरेगावात पाठवलं, कारण बटाटे आणायचे होते. मग काही ओमडे लगेच गाडीवर टाकलं आणि कोरेगावात जायला निघालो. कोरेगावात आल्यावर अख्खे 2 किलो बटाटे घेऊन आम्ही डायरेक्ट वडापाव घ्यायला निघालो. एवढं उन्हात गरम गरम वडापाव घेतले आणि आमचं काहीतरी थंड प्यायचं मन झालं, त्यामुळे ओमड्याने त्याचं मोठं मन करून ज्यूस प्यायला नेलो. आणि ये रस प्यायला ये म्हणलं माय. आपण हाटलीवर बसत होतो रस. त्यानंतर मी संध्याकाळी चाललो होतो नारळ मधून नारळ काढायला. म्हणजे कसं, चला तुम्हाला दाखवतो. तेवढे ते 2 जण दिसले, काही त्यांना पण सोबत घेऊन गेलो तिकडं. जे असल्या नारळापासून असलं नारळ बनवायचं. हा,